निघालोय हा. मी पत्रकार किरण बनसोडे सोलापुरातच राहतोय. सोलापूर शहरातील विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी भव्य दिव्य शानदार दिमागदार अशा पद्धतीनं मिरवणूक काढण्यात येते. आपल्या या सोलापूरची भीमजयंती ही जगभरात प्रसिद्ध आणि नावलौकिक असलेली जयंती मानली जाते. सोलापूर आणि विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक अतूट ऋणानुबंध आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या या सोलापूर नगरीला अनेक वेळा भेट दिली. त्यांच्या पदस्पर्शाने क्रांतीप्रवण झालेली ही सोलापूर नगरी आहे आणि या सोलापूरमध्येच बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना झाल्यानंतर सार्वजनिक कार्याची मुहूर्तमेढ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सोलापुरातच रोवली. 1 जानेवारी 1925 रोजी बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून देशातला पहिलं बहिष्कृत विद्यार्थी वसतिगृह सोलापुरातील थोरला राजवाडा म्हणजे आत्ताचा बुधवारपेठ येथील मिलिंद नगरात ते वसतिगृह सुरू केलं होतं. त्यानंतर याच सोलापूरमध्ये 26-27 नोव्हेंबर 1927 वतनदार महार परिषद विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती आणि ही परिषद एक ऐतिहासिक अशी परिषद मानली जाते. या परिषदेमध्ये अनेक ठराव करण्यात आले. यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन केलं. स्वतंत्र रहा, स्वतंत्र वसाहती निर्माण करा, स्वतःचा उद्योग निर्माण करा, अशा पद्धतीचं मोलाचं मार्गदर्शन आणि क्रांतिकारी संदेश आपल्या येथील समाज बांधवांना दिला होता. तत्कालीन अस्पृश्य परिस्थिती जर बदलली नाही तरी आम्हाला एक वेगळा विचार करावा लागेल असं इशारा या परिषदेच्या माध्यमातून तत्कालीन व्यवस्थेला डॉक्टर आंबेडकर यांनी दिला होता. इतकी ही महत्त्वाची परिषद त्यावेळी इथं पार पडली. त्याचबरोबर अनेक वेळा डॉक्टर आंबेडकर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात इथं आले होते. बार्शी येथील परिषद असेल, कसबे तडवळे येथील परिषद असेल, त्याचबरोबर कुर्डेवाडी येथील भेट असेल, अक्कलकोट येथील जवळीलच वळसंग विहीर, या वळसंग विहिरीचं उद्घाटनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते झालं होतं. तत्कालीन असेंब्लीच्या निवडणुका 1937 लागल्या होत्या आणि या निवडणुकीमध्ये जीवप्पा ऐदाळे हे सोलापुरातील उमेदवार होते आणि त्यांच्या प्रचारार्थ त्यांनी झंझावाती दौरा केला होता आणि या दौऱ्याच्या अनुषंगानेही त्यांनी सोलापुरातील मिलिंदनगर, तत्कालीन थोरला राजवाडा, धाकटा राजवाडा, त्याचबरोबर मंद्रुप, वळसंग यासह विविध ठिकाणी आपले प्रचार दौरे केले होते. त्या अनुषंगानं त्यांनी आपल्या या समाज बांधवांना मोलाचं मार्गदर्शन केलं होतं. आपल्या उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन केले होतं
आपल्या मताची किंमत मीठ मिरचीसाठी सारखी समजू नका, तर ती प्राणाहूनही अधिक महत्त्वाची समजून आपलं मतदान करा, असा एक मोलाचा संदेश त्यावेळेस डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या या बांधवांना दिला होता. आणि सोलापूर हे डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारानं प्रेरित आणि क्रांतिप्रवण झालेली ही नगरी आणि समाज बांधव आहेत. विशेष म्हणजे सोलापूरकरांशी त्यांचा अतूट ऋणानुबंध होता आणि 1952 पासून डॉक्टर आंबेडकर हे हयातीत असताना त्यांचा वाढदिवस या सोलापुरात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात येत होता. 1955 सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरुण मंडळ हा आहे. त्या मंडळाच्या वतीने 1955 हयातीमध्ये डॉक्टर आंबेडकर यांचं एक सुंदर असं तैलचित्र रेखाटण्यात आलं होतं आणि ते तैलचित्र 1955 उमेश्वर पोरे या चित्रकाराने रेखाटलं होतं. आज ते तैलचित्र आजही त्या मंडळाच्या मंडपामध्ये सर्वांना प्रेरणा देत आहे. विशेष म्हणजे तत्कालीन सोलापूर नगरपालिकेने 2 वेळा डॉक्टर आंबेडकरांना सन्मानपत्र देऊन गौरविले होतं. त्याचबरोबर 1 वेळा येथील अस्पृश्य समाजाच्या वतीनं त्यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. 1932, 1938 आणि 1946 या दरम्यान या तिन्ही सालामध्ये डॉक्टर आंबेडकरांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. 1946 फॉरेस्ट येथील गंगा निवासमध्ये ते आले होते. तिथं त्यांचं वास्तव्यही झालं होतं. अशा माध्यमातून विविध घटना आणि परिषदा, सत्कार या माध्यमातून विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऋणानुबंध या सोलापूर नगरीशी जुळला आहे आणि त्यांच्या विचारानं प्रेरित झालेली ही सोलापूर नगरी आहे. आणि त्याच ऋणानुबंधातून हयातीमध्ये वाढदिवस आणि त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांची जयंती या सोलापुरात अतिशय भव्य दिव्य आणि एकजुटीचं दर्शन घडवत आत्तापर्यंत साजरी केली जाते. आणि या जयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी 14 एप्रिल रोजी या भीमजयंती सप्ताहाचा प्रारंभ होतो. तत्पूर्वी मध्यरात्री 13 एप्रिलच्या 12 वाजता या भीमजयंती सप्ताहानिमित्त मध्यरात्री 12 वाजता 13 एप्रिलच्या सुमारे 500 सार्वजनिक मंडळाच्या मंडपांमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून या भीमजयंती सप्ताह साजरा सुरुवात केली जाते. आणि 14 एप्रिलपासून जो पहिला रविवार येईल त्या पहिल्या रविवारी साधारणतः भीमजयंती सप्ताहाची सांगता म्हणून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्याची मोठी गौरवशाली परंपरा सोलापुरात आहे. आणि ही जी परंपरा आहे ती या भीमजयंती मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे मोठा उत्साह असतो या सप्ताहामध्ये. जयंतीच्या निमित्तानं अवघ्या सर्व बौद्ध वस्त्यांमध्ये, बहुजन वस्त्यांमध्ये सर्व घरांना, बुद्धविहारांना रंगरंगोटी केली जाते, विद्युत रोषणाई केली जाते. अगदी दिवाळी सणाप्रमाणे आकाशकंदीलही घरावर आणि गल्लोगल्ली वस्त्या आणि नगरांमध्ये लावले जातात.
उद्धरली कोटीकुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, असा हा कृतज्ञता व्यक्त करत हा सण उत्सव अगदी सणाप्रमाणे साजरा केला जातो. सर्व मंडळाच्या वतीनं मंडळ परिसरात मंडपात विद्युत रोषणाई करून आकर्षक सजावट केली जाते. विशेष म्हणजे ज्या महिला सासूरवाडीला असतात त्या आपापल्या सोलापुरात माहेरला येतात. या सणाप्रमाणेच गोडधोड केलं जातं. विशेष म्हणजे अवघं कुटुंब नव्या कपड्यामध्ये सजतात. नव्या कपड्याची खरेदी केली जाते. त्याचबरोबर भीमजयंती निमित्तानेच सोन्याची खरेदी केली जाते. काही इतर वस्तूंची खरेदी या निमित्तानं करण्यात येते. आणि इतका हा अभूतपूर्व आणि एक वेगळा सण उत्सवाच्याही पलीकडं भीमजयंतीचा उत्साह सोलापुरात सर्वांना पाहायला मिळतो. साधारणतः आजची स्थिती जर पाहिली तर सुमारे 12 कोटी रुपयाची उलाढाल या भीमजयंती निमित्ताने होत असते. जी सप्ताहाची सांगता म्हणून सोलापुरात मिरवणूक निघते ती अतिशय शानदार दिमागदार असते. सुरुवातीच्या काळात बग्गीमधून निघणारी ही मिरवणूक बग्गी, त्यानंतर टेम्पो, ट्रक अशा पद्धतीनं एक काळानुसार यामध्ये बदल होत आज बग्गी ते कंटेनर आणि एक हायटेक AI तंत्रज्ञानाचा आधार घेऊन मोठी ही जल्लोषपूर्ण मिरवणुकीचा हा एक अभिमानास्पद प्रवास आजपर्यंतचा आहे. यंदाची मिरवणूक जर आपण पाहिली तर मागील काही वर्षात थोडाफार डॉल्बीचा वापर झाला, परंतु यंदाच्या या मिरवणुकीमध्ये अतिशय जोशपूर्ण आणि एकजुटीचं दर्शन घडवत सर्वांनी एक स्वयंशिस्त पाळत साऊंड सिस्टीमचा आवाज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या मर्यादेत ठेवला. पोलीस प्रशासनाच्या आव्हानाला आदर राखत साऊंडचा आवाज नियंत्रित आणि नियमातच ठेवला. एक आनंददायी वातावरण या मिरवणुकीत पाहायला मिळालं. सर्व समाज एकजुटीतून एकोप्यातून या मिरवणुकीत सहभागी झाला होता आणि एक ऐक्याचं दर्शन या मिरवणुकीमध्ये घडल्याचं सर्वांना पाहायला मिळालं. साधारणतः 100हून अधिक मंडळांचा सहभाग या मिरवणुकीत होता. एक आकर्षक मनोहारी अशी ही मिरवणूक काढण्यात आली होती. विशेष म्हणजे या सोलापूरच्या भीमजयंती मिरवणुकीमध्ये जगभरातून बौद्ध तसेच बहुजन समाज बांधव या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. आपल्या सोलापुरातील असतील किंवा महाराष्ट्रातील असतील, जे परदेशातील शिकायला किंवा नोकरीला असतात ते आवर्जून या मिरवणुकीत सहभागी होतात. येणाऱ्या वर्षभराची ऊर्जा काळीज भरून हे सर्व समाज बांधव या मिरवणुकीच्या माध्यमातून घेऊन जातात. अतिशय देखणी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि वारसा याची जोपासना करत एक ऐक्याचे दर्शन घडविणारी ही मिरवणूक असते. आणि निश्चितच एक या मिरवणुकीचा जगात त्यामुळंच नावलौकिक आहे. या मिरवणुकीच्या माध्यमातून एक राष्ट्रीय एकात्मतेचंही दर्शन घडतं. सोलापुरातील त्याचबरोबर सर्व महाराष्ट्रातून अवघा बहुजन समाज या मिरवणुकीमध्ये सहभागी होतो. साधारणतः 12 किलोमीटरचा अंतराचा मिरवणूक मार्ग असतो आणि या मिरवणूक मार्गावर दुतर्फा सर्व मार्ग जनसागराने भरलेला असतो. पार्क स्टेडियम लगत असलेल्या डॉक्टर आंबेडकर चौकात विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून सकाळी साधारणतः 11च्या सुमारास ह्या मिरवणुकीस प्रारंभ झाला होता. त्यानंतर मिरवणूक मार्गावरून जात रात्री 12 वाजता या मिरवणुकीचा समारोप शांततेत उत्साही वातावरणात करण्यात आला. पोलीस प्रशासनानं त्याचबरोबर आपल्या दोन्ही मध्यवर्ती महामंडळांनी एक खूप चांगलं मिरवणूक शिस्तबद्धरित्या पार पाडली. एक नेटकं नियोजन यंदाच्या वर्षी पाहायला मिळालं. चारही दिशांनी डॉक्टर आंबेडकर चौकात येणाऱ्या विविध मंडळांना साधारणतः 15-15 मिनिटे एका ठिकाणी थांबून पुढे सरकण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यामुळे यंदाची ही मिरवणूक एक आदर्शवत अशी मिरवणूक झाली असल्याचं पाहायला मिळतं. मध्यरात्री 12 वाजता मिलिंद नगरातील पंचाची चावडी येथे या मिरवणुकीची सांगता पारंपरिक पद्धतीने होतं. एक वैचारिक असा ऊर्जादायी सण उत्सव या मिरवणुकीच्या माध्यमातून सर्व अनुभवतात